काफी गेंदबाजी के मोर्चे पर प्रदीप नावेलकर 2 ओवर पावर प्ले का 8 ओवर का मैच और टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए गणपति वॉरियर्स उसगांव क्रिकेट टीम। लेफ्ट हैंडर बल्लेबाज जो कि स्ट्राइक एंड पर अनिमेश और नॉन स्ट्राइकर एंड पर कप्तान विनेश सतरकर। पहले ओवर खेल मैच का मैदान पर चलता हुआ घूमकर मारना चाहते थे, इस बार लेग स्टंप से बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा और व्हाइट बॉल के साथ 1 रन भी मिल गया स्कोर के खाते में। मांडवी परिवार कानकोण क्रिकेट टीम के स्कोर के खाते में 1 रन के साथ से स्कोर आगे बढ़ा, 2 पर पहुंचा। अखिल परब कंप्यूटर स्कोरर हमारे साथ जो कि कमेंट्री बॉक्स में। बढ़िया शॉट इस बार हाफ वाले पर लेकर, लेकिन उतनी बेहतरीन फील्डिंग, मिड ऑफ पर गेंद को फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया। गोविंद उर्फ बाप्पा विकेट कीपर और प्रदीप अपने बॉलिंग मार्ग पर। विनेश सतरकर और अनिमेश ये जोड़ी मैदान पर मांडवी परिवार क्रिकेट टीम की ओर से। छोटी गेंद इस बार और सीधा हाथों में गेंद, बहुत अच्छा शॉट था लेकिन फील्डिंग बहुत ही बढ़िया थी। फाइन लेग पर शॉट, फाइन लेग पर गेंद को कैच को लपेटा और पहला विकेट इसी के साथ वापस निकलता हुआ। अनिमेश आउट होकर वापस। लेफ्ट हैंडर बल्लेबाज, एक अच्छा शॉट था लेकिन गणपति वॉरियर्स के कप्तान को दाद देनी पड़ेगी। जो फील्डिंग प्लेसमेंट उन्होंने किया था वही में उसी जाल में फंस गए बल्लेबाज और पहला विकेट इसी के साथ वापस निकलता हुआ। बिल्कुल बड़ी देर से ये 2 टीम थोड़ा सा मैच देख रही थी मैदान पर और फिलहाल नए बल्लेबाज मैदान पर। दुर्गेश नए बल्लेबाज मैदान पर। पावर प्ले का पहला ओवर, 2 ओवर शुरू में पावर प्ले का खेल। एक ओर से गणपति वॉरियर्स उसगांव क्रिकेट टीम, दूसरी ओर से मांडवी परिवार कानकोण से। अपने बॉलिंग मार्ग पर प्रदीप गेंदबाजी करते हुए पावर प्ले में एक सफलता हासिल करते हुए 2 फील्डर, एक डीप मिड विकेट और एक डीप लॉन्ग ऑन, 2 फील्डर सीमा रेखा पर तैनात दिखाई देते हुए। थोड़ा सा हवा का झोंका आज दिखाई देता हुआ मैदान पर। मांडवी के उनके टीम के सर पवीर भंडारी वो भी आ चुके हैं हमारे कमेंट्री बॉक्स में और नए बल्लेबाज मैदान पर दुर्गेश। बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, लंबे लंबे शॉट के लिए वो बल्लेबाज दुर्गेश प्रभु गांवकर प्रदीप की गेंदबाजी का सामना करेंगे। घूमकर मारना चाहते थे, गेंद जाकर सीधी शरीर पे टकराई, पेट पे टकराई, कोई नुकसान नहीं। थोड़ी सी शॉर्ट ऑफ प्लेन गेंद थी लेकिन थोड़ा सा जल्दी खेल बैठे बल्लेबाज और विकेट कीपर तेजी के साथ आते, गेंद को फील्ड करते और धीरे धीरे प्रदीप अपनी बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। ओवर मैच का चलता हुआ पहला जो पावर प्ले का ओवर। बहुत बेहतरीन शॉट हाफ वाले पर लेकर कवर ड्राइव का बेहतरीन शॉट, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर गेंद, 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। ओवर पेज गेंद हाफ वाले पर लेकर कवर ड्राइव का एक बेहतरीन शॉट, बल्लेबाजी में चौका पहला दुर्गेश प्रभु गांवकर के बल्ले से निकलता हुआ पहला चौका और इन 4 रन के साथ से स्कोर आगे बढ़ा 6 रन 1 विकेट पर। मांडवी परिवार क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए मैदान पर। बहुत ही बढ़िया कमेंट्री हमारे साथ तुषार नाइक अंग्रेजी के और इसी परिसर के अक्षय महाले और नीलेश पारसेकर, 2 बड़े कमेंटेटर जो अंग्रेजी के। ओ मिस टाइम कर बैठे, कवर पर मौका, दूसरा धक्का लगता वहां पहले ओवर में, ऊपर लगी बल्ले पर इस बार गेंद दुर्गेश की और एक आसान सा मौका कवर पर। बढ़िया शुरुआत गणपति वॉरियर्स उसगांव क्रिकेट टीम के, 2 विकेट पहले ही ओवर में चटकाते हुए, शानदार गेंदबाजी और अच्छी फील्डिंग। चले नए बल्लेबाज, चलिए 2 विकेट पावर प्ले में पहला ओवर सफलता हासिल करते हुए गेंदबाज प्रदीप, 2 गेंदों का सामना, 4 पर खुद के व्यक्तिगत और दुर्गेश के आउट होने के बाद गॉडविन नए बल्लेबाज मैदान पर। एक अच्छे बल्लेबाज है, अच्छे ऑलराउंडर है गॉडविन।
कॉमेंट्री अशोक नाईक तुमची हवी. समीर पांढरे तुमची पण माफी मागतोय कॉमेंट्री बॉक्समधून. मराठीचा एक दिग्गज आमचा मित्र समालोचक समीर पांढरे. पहिला षटक समाप्त होतोय. हलके चेंडूला ड्राईव्ह करतोय आनंद पाटील गोलंदाज. काही मोजकेच खेळाडू जे बाईकचा मानकरी ठरलेत. हलकंच अपील होतंय. समर्थ गावस, प्रसाद उर्फ बंड्या भगत, अनिकेत देसाई, अभिषेक कोथंबीकर असे काही मोजके, मुख्तार कादरी असे काही मोजकेच खेळाडू जे बाईकचा मानकरी ठरले गोव्यातील. त्या खेळाडूंच्या यादीत आनंद पाटील आणि काणकोण परिसरात भरपूर प्रेक्षक मॅच बघतायत. मांडवीचे सर्वेसर्वा आदरणीय सर जनार्दन भंडारी साहेब मॅच बघतायत, शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र संदीप पागे, वैभव नमशीकर, प्रवीण देसाई आणि स्ट्राईकला फलंदाज नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक मनगटी फटका हलकेच खेळून काढतोय. ओव्हरथ्रो होतोय, बॅकअप होतोय. त्या दरम्यान बघूया दुसरी धाव काही मिळत नाही या ठिकाणी. संदीप पागे एका उत्कृष्ट समालोचक मॅच बघतायत. त्याचबरोबर कौशल पाटील, शौनक पैंगणकर आणि आमचे मित्र अँकर शशिकांत पैंगणकर मॅच बघतायत. मिनार देसाई काणकोणमधून मॅच बघतायत. आणि त्याचबरोबर संजय नागवेकर तुमचे अगदी जवळचे मित्र, तुमचे क्रिकेटचे फॅन चाहते अजय बागकर उसगावमधून मॅच बघतायत. आणि त्यांनी संजय तुम्हाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत अजय बागकरने. ऑफ स्टंपरचा एक फुलर लेनचा चेंडू. आणखी यूट्यूबला जोडले गेलेत पानपरागचे सर्वेसर्वा रत्नाकर प्रभू मॅच बघतायत. रत्नाकर प्रभू साहेबांनी पण खूप शुभेच्छा दिल्या आहेत या मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफीला. आणि आमचे मित्र दादी हे उसगावमधून मॅच बघतायत. सदगिरी नाईक पंच आणि अजय बागकर तुमचा धन्यवाद. ओव्हरपेच चेंडू, एक लॉफ्टेड फटका ऑन साईडला डीप लॉंगॉनला. एकेरी धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावांची भर ही धावसंख्येत पडतोय. मराठीची बऱ्यापैकी कॉमेंट्री काणकोण परिसरात संजय सर मी करतोय, परंतु समीर पांढरे तुम्ही कधीतरी यायला हवं काणकोणमध्ये, कारण अस्सल मराठी कॉमेंट्री ही तुमची आहे. मी अगदी म्हणजे जेवणातल्या लोणच्यासारखा ती थोडीशी प्रयत्न माझा असतो बऱ्याच वेळा. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा सुंदर फटका, मिडऑफला क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा धाव काय मिळत नाही. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ करतोय. उसगाव सुरुवातीला एकमेव साखर कारखाना संजीवनी शुगर आणि त्या मैदानात मोठी स्पर्धा व्हायची. आणि त्यानंतर उसगाव प्रीमियर लीगचं आयोजन दत्तराज गवस बाबू त्यांची पुरी टीम एक मोठं आयोजन करतं. आणि फ्लड लाईटला ओव्हरपेच, यावेळी मात्र एक लॉफ्टेड फटका डीप लॉंगॉनला. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे, खूप खूप सुंदर साऊंड सिस्टीम. आणि त्याचबरोबर संजय नाईक साहेब, संजय नागवेकर तुमचे जे सहकारी डॅझलेनचे दत्ता नाईक, नितीन लिगुडकर आणि रुपेश गावस उर्फ भालो हे मॅच बघतायत. आणि त्यांनी या स्पर्धेचं खूप कौतुक केलंय. तुमचं आणि तुमच्या मांद्रेमच्या पुऱ्या टीमचं कौतुक केलंय, कारण ही मेहनत तुमची सर्वांची आहे. एक उत्कृष्ट आयोजन. आणि हे जुने खेळाडू आजही तुम्हाला विसरलेले नाहीत आणि नक्कीच तुम्ही पण त्यांना विसरलेले नाहीत. हे सर्व मॅच बघतायत, त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात. टोटल स्कोर बोर्डपड 16 रन 2 विकेट पर 16 धावा 2 गडी बाद. आणि गोविंद उर्फ बाप्पा विकेट कीपर हेल्मेट या ठिकाणी मागवतायत. क्रिकेटमुळे तुषार भरपूर मित्र मिळाले. संदीप पागे म्हणा, शशिकांत पैंगणकर, त्याचबरोबर मुख्तार कादरी, आनंद बद्री आणि आणखी एक आमचे पंच जवळचे मित्र सर वामन मयेकर, दिनेश नाईक, उमेश उर्फ भाऊ आजगावकर असे बरेचसे मित्र क्रिकेटमुळे. शिवशरण उर्फ बाबू दाभोलकर हे एक सुंदर असे पंच. आणि राजेंद्र दाभोलकर उर्फ राजू. चांगला चेंडू सन्मानजनक खेळून काढतोय. कव्हरला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत तो त्या दरम्यान मात्र एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. हलकेच एक सिंगल या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. गोलंदाजीत बदल झालाय. अनंत मांद्रेकर सज्ज होतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. आणि समोर फलंदाजी करतोय तो गॉडविन.
फुलटॉस चेंडू लॉप केला, ताकद नव्हती फटक्यामागे, ताकद कमी पडते. आनंद पाटील एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपतोय आणि मांडवी परिवार बसतोय तो तिसरा आदरा. नक्की एक मोठ्या फटक्या. सुरुवात मांडवी परिवार काणकोण क्रिकेट संघाची या मॅच मध्ये. 8 षटकांचा सामना. विनेश सातारकर आता मात्र एक घणाघाती फटका डीप मिड विकेटला, गगनचुंबी षटकार, चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकारासाठी. एका अनोख्या शैलीत सुंदर फटका मिड विकेटला, गोलंदाज अनंत मांजरेकर. रिवर्सचा फटका, अचूक टायमिंग, बेमिसाल फटका, चेंडू जाता येतो डीप थर्ड मॅनला. एक षटकारानंतर 4 धावा फलंदाजाच्या बॅट मधून. अतिशय सुंदर असे जे हरीश काकोडकर आणि नदीम अहमद मॅच बघतायत, त्यांनी खूप शुभेच्छा दिल्यात. हरीश काकोडकर सर आणि नदीम अहमद, तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेत मांडवी परिवार. एवढ्या लांब फुलटॉस चेंडू पुढे येतोय, हलकेच खेळ चेंडू ड्राईव्ह करतोय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सिंगल. या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या एकेरी धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय. 28 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, हलकेच पुन्हा एकदा सिलिमिडॉनला एक चोरटी धाव. दोन्ही फलंदाज फेक होते, नॉन स्ट्रायकर इनला थोडक्यात फलंदाज बचावतोय. आणि या स्पर्धेचे जे पहिलं पर्व होतं तुषार, आणि त्या पहिल्या स्पर्धात चॅम्पियन ठरला होता तो गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ. तर हे दोन्ही संघ दर्जेदार या मैदानात आमने सामने आलेत. एका बाजूनं गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघ, प्रवीण उर्फ पापा, आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध हा खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूनं खूप लांबून या स्पर्धेत मांडवी परिवार काणकोण क्रिकेट संघ. गोलंदाजीत बदल होतोय, गोलंदाज सज्ज होतोय. 3 षटक, 29 लॉस ऑफ 3 विकेट. प्रदीप नावेलकर गोलंदाज सज्ज होतोय. सुरेख चेंडू, चांगला चेंडू, ऑफ स्टंपरचा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, फलंदाजाच्या बॅटची कड घेतोय यष्टीरक्षक गोविंद उर्फ बाप्पा झेल टिपतोय. 4था आदरा बसतोय तो मांडवी परिवार क्रिकेट संघाला.
गोविंद प्रभू उर्फ बाप्पा, ज्याने शतक ठोकलं होतं साने चषक स्पर्धेत, एक झंझावती शतक ठोकलं होतं. टेनिस क्रिकेटमध्ये शतक मित्रांनो खूप अवघड असतं. गौरेश सावळ देसाईने तू ते सुरेश रैना मैदानावर एक झंझावती शतक ठोकलं होतं. म्हणजे काही मोजकेच शतक पुनाजी कलंगुटकरचं, आणखी एक विस्फोटक फलंदाज. आणि या खेळाडूंच्या यादीत मनोज नार्वेकर हा खेळाडू, अनिकेत देसाई असे खेळाडू, समर्थ गावस, काही मोजकेच खेळाडू ज्यांनी टेनिसमध्ये शतकं ठोकलेत. मैदानात डाव पुन्हा अडचणीत सापडतोय. मांडवी परिवार क्रिकेट संघ 29 लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. नवीन फलंदाज लेविस. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा बॅटची बहुधा कड घेतो या ठिकाणी. आणि गोविंदचं कौतुक करावं लागेल. बघा या वयात सुद्धा तुषार हा खेळाडू अक्षरशः जमिनीवर लोळून घेतोय. आणि ही करामत तुम्हाला सिद्ध झाली का, तर सुंदर असं मैदान, सुंदर असं आउटफील्ड या ठिकाणी या मानरेम चॅम्पियन ट्रॉफी 2021. रिवर्सचा फटका, पायचीतचा अपील होतंय. गेल्या रविवारी जी स्पर्धा संपली 40 वर्षावरील, आणि त्या स्पर्धेत गेल्या रविवारी गोविंद उर्फ बाप्पा हा खेळाडू स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. आणि या मैदानात आज मानरेम चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपल्या संघाबरोबर प्रतिनिधित्व करतोय. चांगला चेंडू पायावर आदळतो या ठिकाणी. पंच बोट वर करतायत. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चेंडू या ठिकाणी, आणि या मधल्या एसटीच्या चेंडूवर बरोबर या ठिकाणी पंचांचा अचूक निर्णय. फलंदाज बाद होतोय. कुठलाही प्रयत्न नव्हता या ठिकाणी. अचानक चेंडू आत येतोय आणि त्यामुळेच या ठिकाणी आणखी एक हादरा बसतोय तो मांडवी परिवार क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय. धडाकेबाज खेळाडू, चौकार षटकारांसाठी ओळखला जातोय तो सचिन नाईक लेविसला साथ देतो या ठिकाणी. सरपंच लोळिये आणि तेच या ठिकाणी सचिन नाईक मैदानात सज्ज. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रदीप एक महत्वाचा गडी बाद करतोय. चांगला चेंडू सन्मानजनक खेळून काढतोय. सामना 8 षटकांचा. उर्वरित शेवटच्या 2 षटकात सचिन नाईकला थांबावं लागेल या मॅचमध्ये, ज्याच्या बॅटमध्ये ताकद मोठे फटके टोलवण्याची. परंतु हा सामना 8 षटकांचा आणि त्यासाठी वाट बघावी लागेल या मॅचमध्ये. कारण दुसऱ्या बाजूनं प्रदीप 3 महत्त्वाचे गडी, अतिशय सुंदर गोलंदाज आहे गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघाकडून. एक मनगटी फटका, हलक्याचा फ्लेकचा फटका डीप मिड विकेटला. लेविसच्या बॅटमधून सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. या एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकतोय. 4थं षटक, 32 धावा, निम्मी षटकं समाप्त होत आहेत. 32 धावा, 5 गडी बाद. निम्मा संघ हा बाद होतोय आणि गोलंदाजी बरोबर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय.
या स्पर्धेसाठी आलेत ते उसगाव येथून या ठिकाणी चिक्कू त्याचबरोबर रुपेश देसाई आणि अनंत वेरेकर हे या ठिकाणी आलेत कॉमेंट्री बॉक्स मधून. एवढे लांबून तुम्ही या स्पर्धेला आल्यात उसगावून, खूप खूप स्वागत. मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेदरम्यान Two overs, 9 runs and 4 wickets have been picked up by Pradeep. What a bowling spell it was. Pradeep Navelkar once again pick off the bowler for Ganpati Warriors Uzgaon. He is a talented all-rounder along with Anand Patil, the two most trusted all-rounder for Ganpati Warriors. Anand Mandrekar, the bowler Levis on strike as he tries to squeeze the Yorker delivery and gets a single. A single taken. With the single, the score slowly and steadily moving on to 33. 33 for 5. Left alone and wide signal by the umpire. With a single, score moves on to 34. You can see Mandevi Parivar at the moment on the back foot. They have lost half the side, but all eyes will be on Sachin. Oh, he wanted to leave the ball, but waiting was a goal. Rightly sent back. They cannot afford a wicket here. Because if Sachin stays till the end of the innings, you might see the difference on the scorecard at the end of the innings. We know how big he can strike the cricket ball. Oh, lovely strike, but fielder puts it down. This is not the Ganpati Warriors. We know they are very good fielding side. It was an easy chance at the long on region, and Sachin being given a life here. Can he capitalize? We have seen Kishore Kadekar given a life when he was on 12 and went on to make 48 runs. This time the ball is up in the air. Levis Barreto has been dismissed. Praveen taking an easy catch. 6th wicket down. As the new batsman comes at the crease. New batsman Santosh. Oh, big shot here from Sachin. This time no mistake.
change in bowling. Sangam to bowl the 6th over. 5 overs, 41 for 6. Sangam Kaskar. Swing and a miss, trying to cut the ball outside the off stump, but straight into the hands of wicketkeeper Govind Bappa. And he makes sure that the dot ball remains a dot ball. As you can see him trying to change the field. Short and wide, too wide outside the off stump this time. Easy picking for the umpire. Score moves on to 42. Good looking shot towards the deep extra cover region as the ball bounces, but good body balance maintained by the fielder. Saving a couple of runs for his team as 2 runs being added to the tally. Score moves on to 44. Again trying to cut the ball, another dot ball here. Lack of runs on the scorecard. You cannot afford dot balls at this stage. You need to rotate the strike. As we have seen, Sachin has been striking the ball very beautifully in the previous over. Final ball going for a 6. Flicked on the onside. And Sachin just jogging for a single. That is all he needs to get the strike. As the score moves on to 45. Full toss, he missed out. He missed out on a full toss delivery. This should have been punished. Miss it, but in the gap. One bounce and over the fielder. The hardness on the outfield, allowing the ball bounce over the fielder. He missed out on the previous delivery, but this delivery he doesn't misses and gets a boundary for his team. Score moves on to 49. DJ. Been bowled 49 runs on the scorecard at Anand Patil. Anand Patil at the bowling mark. Again, he hits the ball on the onside. Sachin once again satisfied with the single as 50 comes up for Mandavi Parivar. 50 on the scorecard. On strike Sachin Naik. Again not able to get the timing right. Might get a single. And that's all they will get. With the single, score moves on to 51. 2 singles in this over. Two best all-rounders in the lineup of Ganpati Warriors, Anand Patil and Pradeep Navelkar. Another swing and Bappa wanted to take on the second attempt. Yes, clearly runs off the bat. Bappa just wanted to take the catch in the second attempt, but the ball just falling far away from him. As Mandavi Parivar gets another run on the scorecard, score moves on to 52.
Sliding down the leg side, wide signal by the umpire. Score moves on to 53. All these runs will be healthy for Mandavi Parivar. Lovely strike right from the middle of the bat as the long on fielder. Good piece of fielding and a run out possibility. But 2 runs taken in the end. You must have seen both the batsmen confused at the second run, but safe in the end. Oh, this time he pulls, and the pull has been successful. What a powerful this has been from Sachin. .61 on the scorecard. Sachin swing and a miss, a dot ball to finish the over number 7. As you can see, RV Korgaon lining up for a team photograph. 7 overs have been bowled, 61 runs on the scorecard, and Sachin Naik once again making sure that he capitalizes on the opportunity given to him by the fielder. Ever since he was put down, he struck 2 sixes, and all that run will count here for Ganpati Warriors because they will be chasing a target. And you can also see RV Korgaon, their favorite color, saffron, like how Mandavi Parivar's favorite color, yellow, saffron color for RV Korgaon, and they getting the same jersey. Also Durgesh Bhaidkar, one of the most trusted bowler, best bowler at Harmal. Abhishek to bowl the final over. Abhishek Gaukar, 6 deliveries, 61 runs on the scorecard. Swing and a miss. This is not good thinking by the batsman because Sachin is at the non-striker's end. A dot ball to begin the final over. Driven straight down the ground towards the long on region. As you can see, the batsman exchanging the bat in between. So that tells how much time they had to complete the single. Both the umpires having... Yes, it's all fine in the end. 4 deliveries remaining, 62 runs on the scorecard. 10 balls, 21 runs. Sachin Naik as Bappa comes close to the stumps. This is poor delivery, wide outside the off stump. Score moves on to 63, 5 wides in the innings, almost 1 over extra. He pulls the ball, but no connection. Has Bappa underneath the ball, and he is as safe as a house. Sachin has to depart.
if you look at the players of Mandavi Parivar, they are very good in physique. Also very tall, every player averaging almost 5.6 to 6.2. "63 runs on the scorecard. Looking for runs in the final over Mandavi Parivar. Not middling the ball this time, but will get another single. That single takes the score on to 64. He pulls the ball, not middling it, but might run, look for the second. Good running in the end. "66 final delivery coming up. This time he finishes off the innings in big style. A massive, towering, colossal six over the square leg region. प्रथम फलंदाजी करत असताना मांडवी परिवार संघ निर्धारित 8 षटकामध्ये 72 धावा उभारून बरोबर 7 गड्यांच्या मोबदल्यात बरोबर मागच्या डावाचा लेखाजोखा वर्तवण्यासाठी आमच्या सोबत होते तुषार नाईक सर आणि मी शुभम तुमचं पुन्हा एकदा या दुसऱ्या डावासाठी स्वागत करतो. माझ्यासोबत अशोक नाईक सर. पहिल्या डावामध्ये विनेश सातारकरच्या 14 धावा, त्यानंतर सचिन नाईकचं नेतृत्व 21 धावांची खेळी आणि त्याचबरोबर प्रदीपची देखील गोलंदाजीमध्ये छाप तब्बल 4 बळींची नोंद केली या 7 एकूण बळीमध्ये आणि 72 धावा उभारल्या गेल्या. 73 धावांचं लक्ष 48 चेंडूमध्ये. सर आज योगायोग बघा स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 2
या स्पर्धेमधले विजेते खेळ म्हणजे पहिल्या पर्वाचा विजेता ठरलेला गणपती वॉरियर संघ जो या सामन्यामध्ये खेळतोय. त्यानंतर यानंतरचा सामना असेल RV11 कोरगाव जो या स्पर्धेचा गतविजेता. म्हणजे आज मी म्हणेन एक दुर्गम योग साधून आलाय या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सर आपण उल्लेख करता त्याप्रमाणे तिन्ही संघांचे संघ मालक हे देखील या स्पर्धेमध्ये याची देही याची डोळा सामना बघण्यासाठी उपस्थित. म्हणजे आज अनोखा संगम स्पर्धेदरम्यान या मांद्रे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान गोव्याच्या क्रिकेट इतिहासामधील एका सर्वोच्च रकमेची स्पर्धा आणि अत्यंत मानाची समजली जाणारी स्पर्धा म्हणजेच मांद्रे चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिल्या पर्वाचा विजेता आपल्या समोर दिसतोय. या सामन्यामध्ये खेळतोय गणपती वॉरियर उसगाव संघ आणि फलंदाजीसाठी त्या दिलेल्या 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी प्रवीण नाईक आणि अभिषेक अशी दोन फलंदाजांची जोडगोळी 73 धावांचा. कडक ऊन एप्रिल महिन्यामधलं सोपं नसतं. या उन्हामध्ये कडक उन्हामध्ये यावेळी क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळ साकारणं मात्र ती कर्तबगारी ती जिद्द या आमच्या तमाम क्रिकेटपटूंच्या मनामध्ये दिसून येते. गोलंदाजीमध्ये विनेश सातारकर चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या चेंडू दिवशी पहिलं षटक हाताळण्यासाठी एका नव्या चेंडूने एक मोठा रनअपच्या सोबतीने सोबत मुख्य पंच सुजित राणे सर आणि त्यांच्याबरोबर सुशांत साळगावकर सर. पहिला चेंडू मोठा फटका खेचण्याचा इरादा आणि त्यामध्ये यशस्वी ठरतोय. फाईन लेगला चेंडू वळतोय सीमारेषे पार षटकार. सुरुवात केली प्रवीणने आणि 6 धावांनिशी आपलं खातं उघडलं. 11 धावा तो धावफलकावरती जोडतोय आणि त्याच्याबरोबर जे सुरुवातीला फटकेबाजी सर केली प्रवीणने त्याचबरोबर अभिषेकला देखील आत्मविश्वास प्राप्त झाला असेल कारण एक भेदडक सलामी एक चौकार एक षटकार प्रवीणच्या बॅटमधनं आणि आता डावखुरा फलंदाज अभिषेक सज्ज विनेशला सामोरं जाण्यासाठी. सुरेख असा फटका अप्रतिम एक मनगटीत आकार चेंडू वळतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चौकारासाठी 4 धावा. फलकावरती सांगितलं होतं बरोबर आहे. ज्या प्रकारे सुरुवात प्रवीणने केली अभिषेकला देखील वाटलं आपण का मागे राहू नये आणि यावेळी तो देखील एका सुंदर असा ऑफ स्टंपच्या बाहेर असणाऱ्या चेंडूला कव्हर पॉइंटला पाठवतोय. पुढे चढचावून खेळण्याचा इरादा चुकतोय तरी देखील चेंडू निर्धाव राहत असताना पुन्हा एकदा आक्रमक वृत्ती हे आणखीन एका फलंदाजाचे म्हणजेच अभिषेक आणि प्रवीणची जोडगोळी आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लगावते या पहिल्या षटका दरम्यान जे हाताळलं जातंय विनेशकडनं. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंचांची कोण येते वाईड असल्याची पंचांचे दोन्ही हात समांतर करतायत आणि बरोबर सुजित राणे सर पंच म्हणून त्याचबरोबर एक अनोखी शैली असणारे आणि नेहमीच मिश्किल स्वभाव त्यांचा चुलबुला अंदाज हा देखील मैदानावरती बघायला मिळतो. सरळ एक मैदानी फटका यावेळी हलकासा चेंडू वळतोय वाईड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक शर्यत करतोय मात्र शर्यत जिंकतोय चेंडू वळतोय चौकारासाठी 4 धावा आणखीन एक चौकार. या दोन्ही बाजूने आक्रमण एका बाजूने अभिषेक 8 धावा 2 चौकाराच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने प्रवीण नाईक 11 धावा आणि पहिल्या षटकात 20 धावा.
ती देखील बिनबाद अशी सलामी. या सुरुवातीच्या षटकाने थोडीशी आघाडी गणपती वॉरियर्स उसगाव संघाची. आता येणाऱ्या गोलंदाजावरती थोडंसं दडपण वाढेल, दबाव वाढेल, कारण पहिल्या षटकाची देखील भरपाई करायची आहे. खेळपट्टीच्या दृष्टिकोनातनं सर सांगायचं झालं तर मला वाटतं एक सन्मानजनक अशी धावसंख्या उभारली गेली आणि त्या धावसंख्येचा बचाव करायचा आहे गोलंदाजांना. दुसरं षटक हाताळण्यासाठी गणपती वॉरियर्स उसगाव संघाच्या वतीनं लेविस सज्ज होतोय. एका अष्टपैलू खेळाडू फलंदाजीमध्ये ज्याला आपण बघितलं, बरोबर फलंदाजीमध्ये त्याला विशेष चमक दाखवता आली नाही, मात्र त्याला संधी आहे गोलंदाजीमध्ये खूप काही करून दाखवण्याची. आणि तोच लेविस सज्ज होतोय पंचांच्या डावीकडनं दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा इरादा, पंचांची खूण येते, वाईड असल्याचे पंच दोन्ही हात समांतर करतायत. आणखीन एक अवांतर धाव, या अवांतर धावेसोबत धावसंख्या 21चा आकडा गाठत असताना हलकासा कट केला जातोय कव्हर पॉइंटला. पुन्हा एकदा गॅप भेदून चेंडू सीमारेषेकडे वळत असताना क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, चेंडू अडवला जातोय. बघायचंय काय होतंय. दरम्यान 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. बरोबर मी म्हणेन या दोन्ही खेळाडूने 2 धावांचा बचाव केला आणि याच प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये स्तर उंचवावा लागेल. लेविस सुंदर असं आतापर्यंत षटकाची सुरुवात घडवतोय. धावसंख्या 23 वरती गणपती वॉरियर्स उसगाव संघाची. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा इरादा, पंच पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर करतायत, म्हणजेच वाईड चेंडू घोषित केला जातोय. 2 आतापर्यंत अवांतर धावा, एकूण धावसंख्या 24. बिनबाद अशी सलामी, आघाडीवीर दोन्ही मैदानावरती खेळपट्टीवरती. हो, आखो टप्प्याचा चेंडू, हलकासा छोटा बुडल्यान पद्धतीचा चेंडू, त्याला सावध असा पवित्रा येतोय. कव्हर्सला मध्ये पाठवून 1 धाव पूर्ण करण्यामध्ये फलंदाज प्रवीण धन्यता मानतोय. स्ट्राईकवरती आता खूप वेळानंतर अभिषेक, ज्याच्या बॅटमधनं आपण 2 चौकार बघितले, तोच अभिषेक स्ट्राईकला येतोय. एक डावखुरा फलंदाज आणि उजव्या आणि डावखुऱ्या हाताची फलंदाजांची जोडी हे गणपती वॉरियर्स उसगाव संघाच्या वतीनं बघायला मिळते. बरोबर सर, पावशतक धावफलकावरती त्या 73 धावांचा पाठलाग करत असताना आणि इथून सर मांडवी परिवार संघाला जर आघाडी घ्यायची असेल तर विकेट्स निघणं महत्त्वाचं. सुरुवातीच्या ज्या पहिल्या षटकामध्ये जे नुकसान झालं त्यामुळे काही अंशी बॅकफूटवर गेला. पुन्हा एकदा सुरेख असा हा चेंडू बरोबर यष्ट्याच्या लाईनमध्ये चेंडू हाताळला जातोय आणि सरळ खेळून काढायचा फॉलोथ्रूमध्ये स्वतः गोलंदाज लेविस चेंडू अडवतोय आणि एक निर्धाव चेंडूची नोंद ही धावफलकावरती घडतीये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळी हलकासा मिडॉनला क्षेत्ररक्षक अडवेपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावेनिशी धावफलक पुढे सरकला 26 वरती. आतापर्यंत किफायती असं षटक बघायचं झालं तर एक देखील मोठा फटका खर्च करत नाही लेविस. भले तो 2 अवांतर चेंडू हाताळतो तरी देखील एकेरीने दुहेरी धावा खर्च करतोय. या प्रकारची गोलंदाजी होण्याची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सर्वांना चकवा देऊन चेंडू हलकाचा वळतोय. बरोबर यष्ट्यांच्या मागे चौकारासाठी 4 धावा निघतात बाईच्या माध्यमातून, अतिरिक्त धावा आणि या धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा लेविस सज्ज होतोय. अवांतरच्या रूपात त्याला धावा खर्च कराव्या लागत आहेत. पुन्हा एकदा सुरेख असा हा चेंडू आणि एक निर्धाव चेंडू राहतोय. एक उत्कृष्ट असं षटक हाताळत असताना मी म्हणेन सर दुर्दैवी ठरतोय का चौकार
संजू सर त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण आयोजकांच्या टीमचं, कारण या मांजरेच्या मैदानावरती, या सुंदर देखण्या मैदानावरती एक गणपती वॉरियर्स उसगावचा संघ आणि जवळजवळ कित्येक लांबून पल्ला गाठून आलेला काणकोणमधील मांडवी परिवार संघ, या दोन संघामधील हा सामना आपल्याला या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान बघायला मिळतोय. पुन्हा एकदा खरोखर दोन्ही संघांचं मनापासून कौतुक. तुम्ही जो हा खेळ या मैदानावरती सादर करताय, या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सादर करतायत, त्याबद्दल तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दुर्गेश मांडवी परिवार संघाच्या वतीनं आतापर्यंत 2 षटकं संपल्यानंतर 30 धावा धावफलकावरती असताना डावखुरा फलंदाज अभिषेक मोठा फटका खेचण्याचा इरादा, फॉलो थ्रू मध्ये झेल बनतोय आणि पहिली विकेट प्राप्त होते. मैदानावरती येतोय आणखीन एका फलंदाजी मधील मोठं नाव आनंद पाटील. 43 धावांची गरज असताना आनंद पाटील मैदानावरती येतोय. आवश्यक जर धावगती सरासरी जर बघितली तर प्रत्येक षटकामागे 7.37 ची सरासरीची गरज. आणि मोठ्या खेळीमध्ये मोठी खेळी साकारण्यामध्ये नेहमीच हातखंड असलेला आनंद पाटील येतोय मैदानावर. खोलवर टप्प्याचा चेंडू, हो फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल टिपला जातोय. स्वतः फलंदाज माघारी परत आणि स्ट्राईक वरती यावेळी बघायचं कुठला फलंदाज असेल. एक नवीन फलंदाज स्ट्राईक वरती असेल. आकाश होय, लाल कॅप बोलो आकाश, तो आनंद पाटील. स्ट्राईक वरती आकाश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आनंद पाटील. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर दुर्गेश. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल का, याचं उत्तर देणारा चेंडू असेल आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये स्वतः बदल घडवतोय दुर्गेश. का अप्रतिम झेल सर, खरोखरच याची गणना केली जाईल. कालच्या दिवसामध्ये आपण 2 उत्कृष्ट झेल बघितले, एक चित्राकडनं एक सूरज उर्फ बसूकडनं, आणि यामध्ये स्वतः गोलंदाजाने टिपलेला हा पहिला वहिला झेल असेल. आठवण झाली जोफ्रा आर्चरने बिग बॅश लीग मध्ये एक सुरेल झेल टिपला होता, तो एका हाती झेल. हॅट्रिकची आशा मावळते, बरोबर एक मैदानी फटका आणि हॅट्रिक बरोबर समाप्त करत असताना कुठेतरी एक सावध फटका खेचतोय अलॉंग द कार्पेट मिड विकेटला आणि 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे सरकते 31 वरती, 31 ऑन द स्कोर कार्ड. स्ट्राईक वरती आनंद पाटील. आता मी म्हणेन सर आनंद पाटीलसाठी कसोटी आणि या प्रकारच्या कित्येक वेळा या स्थितीला तो सामोरा गेला असेल. तोच आनंद पाटील मैदानाचा अंदाज घेत असताना स्क्रीनवरती आपण बघू शकता. हलक्या हाताने बॅटचा मुख उघडून पॉइंटला खेळण्याचा इरादा, हो थेट फेक येते तरी देखील सुरक्षित क्रीज मध्ये परततोय. आनंद पाटील चोरटी धाव घेण्याचा इरादा
आणि हा मोह कदाचित सर नडला असता, मात्र सुरक्षितरित्या क्रीजमध्ये येण्यास धन्यता मानतोय. आणि ते 2 बळी मिळाल्यानंतर क्षेत्ररक्षकामध्ये फिल्डर्समध्ये एक अनोखा उत्साह संचारतोय. पुन्हा एकदा एक सावध संयमी असा पवित्रा हलकासा चेंडू वळतोय. सिलिमेडॉनला 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरे धावेची मागणी 2 धाव या वेगाने पूर्ण केल्या जातात आनंद पाटीलकडनं. हलकासा जो क्षेत्ररक्षक हा गडबडतोय त्याचं परिणिती एका धावेनंतर दुसऱ्या धावेमध्ये घडवली जात असताना एकूण धावसंख्या पुढे सरकते 33 वरती. 33 ऑन द स्कोर कार्ड अशी 33 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. लागोपाठ 2 गडी गमावल्यानंतर 2 नवोदित फलंदाज मैदानावरती. त्यामुळे थोडासा स्थिरावण्यासाठी मैदानावरती वेळ घ्यावा लागेल आणि 8 षटकांचा सामना. आपल्याला थोडेसे रणनीतीमध्ये देखील बदल घडवावे लागतील. एक दूरदृष्टिकोन विचार ठेवून आपल्याला वाटचाल करावी लागेल. पुन्हा एकदा हलकासा उभ्या बॅटने पॉइंटला चेंडू टोलवला जात असताना एका धावेसाठी आनंद पाटील स्ट्राईक बदलण्यामध्ये धन्यता मानतो. या एका धावेनंतर धावत संख्या आता मात्र परावर्तित होतीये 34 वरती. 3 षटकांचा खेळ आणि समालोचन कक्षामध्ये इथे बदल घडतोय आणि इंग्रजी समालोचनाच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले जात आहे तुषार नाईक सर. For the loss of 2 wickets. 39 runs more required for Ganpati Warriors. Oh, this is poor bowling, short and wide, and it might be going for another boundary. This is poor bowling. But getting outside edge and racing towards the boundary ropes. Back-to-back boundaries here for Ganpati Warriors, and that might be back-to-back boundary. Score moves on to 42. 2 runs, 8 runs yielded. Reverse attempted. Not good shot selection, I will say, because already 2 boundaries have been scored. Need to carry on because the run rate required, pressure was already eased with those 2 boundaries. Sensible batting. This is the batting that has to be displayed. Looking for the second, a needless second run being attempted, but rightly sent back because you can see the throw was right on the money. Another single which takes the score on to 43. 30 runs required. Anand Patil 42 runs at Shiva Chhatrapati Chashak, organized by Shiv Maratha Sports and Cultural Club against Dhruv Parsem. The tournament that was won by Sanjeevani Osnoda. Swing and a miss. Another dot ball. Score stays unmoved.
Too wide outside the off stump. You cannot leak such easy runs. You are not defending a big target, but a mere 73 runs. And already 2 boundaries have been leaked in this over. So you have to take all points into consideration. Score moves on to 44 with that wide. Good shot towards the long off region. Another single being added. Another single has been added to the tally as score moves on to 45. End of 4 overs, 45 for 2. Another 4 overs to go. Paiginkar is watching this match. Durgesh Prabhugavkar picking 2 wickets in the last over. 28 required from 24 balls. Again trying to chase an away going delivery. Wide signal by the umpire. So making the run chase look easy now. Mandavi Parivar helping the Ganpati Warriors team to get easy runs without wide deliveries. Swing of the bat, but no connection at all. A dot ball. Oh, catch, it was the call, and easy catch for the wicket keeper. Sachin Naik makes no mistake. Great Savivaram comes at the batting crease to give support to Anand Patil. Govind Prabhu. Usually we have seen Govind coming as an opener, but today he kept himself back as they have Praveen Naik up the order. Taking the guard here. Leg stump guard. Thank you tenniscricket.in for providing us this wonderful television LED view. A big commentary box from tenniscricket.in. Flicked on the onside. Will look for the second, but just a single is all they will get. Good piece of fielding, good throw as well. Another single added to the scorecard. Score moves on to 47. Another 26 runs required. Anand Patil on strike. Missed time shot, and Anand Patil, a big mistake he has made. This is a big wicket.
Sheikh walks in. This is a prize wicket of Anand Patil. As the score reeling on 47 for 4. Still 26 runs required. And two new batsmen at the crease. This is the thing that Mandavi Parivar wanted at this stage. 4 wickets for Durgesh Prabhugaukar. Change of pace delivery. You can see Govind Prabhu was very early into the shot. You can see in action replay how slow was the release. Even the shadow of the ball travelling faster. A big shot attempted but miscued here, and will get another single to take the score on to 48. Good fielding by Vinesh Satarkar. Throw direct in the hands of wicket keeper Sachin Naik from the boundary ropes. Eighteen more deliveries to go, and 25 runs still to be scraped down. Sarfaraz, we know how big he can strike the cricket ball. The Tisk Premier League, which was organized at Sugar Factory Ground. Bappa, he tries to hit a big one, but doesn't time it and finds the fielder. Prabhugaukar. And that is why you can see Mandavi Parivar making a comeback in this match. Another 25 runs to win as Pradeep Navelkar comes in. 25 to win from of Ganpati Warriors we were talking about. They have lost half the side, but still you can see proper batsmen at the batting crease of Sarfaraz and Pradeep Navelkar. Swing and a miss. Fumble that allows a single. It should have been a dot ball, but fumble by Sachin allows a single here. By signal from the umpire. Score moves on to 49. Another 24 runs to win. It is never easy for a tall wicket keeper to come down on the knees in fraction of a second. But at this stage you have to stop those runs. Reverse attempted by Pradeep. Oh, good fielding. See how quickly he was onto the ball, making sure that it is a dot ball. And another dot ball on the scorecard.
Score stays unmoved. 49. 24 required from 15. Swing and a miss. Good attempt by the wicket keeper and fumble by the short fine leg fielder as well. So another run added to the tally. 50 comes up for Ganpati Warriors Usgaon. (23) required from 14. 23 from 14. It's even Stevens. 50-50 chances for both the teams. A pretty close matches we have witnessed today. Sarfaraz, he joins into the act, and when he hits the ball stays hit. A much required 6. Now 17 required from 13 deliveries. This time it's short once again, as the catch has been put down, but saving a couple of runs. But at this stage the catch was important because it was Sarfaraz Sheikh's catch. Now 15 required. 15 required from just 12 deliveries. Equation simple for Ganpati Warriors Usgaon. Near the organization desk. RV captain, please report near the organization desk, and the team also please hurry up because very soon we'll be starting the match of the pre-quarter finals. Vinesh will be bowling the penultimate over, the second last over. This over will be very fruitful for both the teams. If Mandavi Parivar is able to leak as less runs as possible, maybe 2-3 runs in an over, and pick up a few wickets in this over, they might be feeling their chances in the final over. Whereas if Ganpati Warriors Usgaon are able to pile up a few boundaries in this over with Sarfaraz Sheikh at the crease, then it will be an easy run chase in the final over. 15 required from 12 deliveries, as one fielder you can see close in. Swing and a miss. A dot ball. You can see Pradeep struggling for stroke play, but at the other end his partner Sarfaraz Sheikh has been striking the ball. He has been backing the punch here and clearing the ropes by a long distance. Trying to scoop the ball. Another dot ball. That's the over I was talking about. A silent over, licking less runs. Captain Vinesh Satarkar. First 2 balls of the second last over, dot balls. 10 balls, 15 runs to win. Another swing and a miss. Another dot ball. What a match we are witnessing here. One of the similar match we had witnessed at Shiva Maratha tournament, the Shiva Chhatrapati Chashak, organized by Shiva Maratha Sports and Cultural Club. Dhruv Parsem requiring 13 runs from 12 balls.
and at the end they couldn't chase the target. Big shot attempted. Has he got enough? Yes, he has. Can't you play those dot deliveries if you can clear the ropes with such a big shot? 3 dot balls and then a colossal 6 over the deep mid wicket region. Drive through the cover region. Looking for the second, but throw right on the money. Has 7 runs picked up from this over so far. 8 runs still required. Another 8 runs to win. With Sarfaraz Sheikh on strike. Will Sarfaraz look for a single of this final ball of the second last over, or will he try to go for a big shot? Wrapped on the legs and a quick single taken by both the batsmen. As leg by signal coming from Sir Sujit Rane. We come to the end of 7 overs. 7 overs have been bowled. Score 66 as they require 7 runs from the final over. Net Express Anjuna and Viking Sports Club Akshalbagh Dhargad. 4 runs were required from final over for Ethernet Express Anjuna, and they could score just 3 runs, and the match going in super over. But now 7 runs required for Ganpati Warriors Usga from last 6 balls with 2 set batsmen at the crease. Santosh Satarkar to bowl the decider over. 7 runs required. Will they look to stop the boundaries or stop those singles? What will be going through the mind of the fielding captain? A close short cover. Trying to cut the ball outside the off stump. A dot ball to begin the final over. 5 balls, 7 runs to win. What a shot this is, but has it got enough? Yes, he has. Scores are level. Four balls, 1 run to win. Sarfaraz giving a finishing touch. He doesn't waste time. Picks up the much required single to win the match for Ganpati Warriors Usga. I would like to thank Mandavi Parivar traveling from such a far distance to be a part of this.
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें